मराठी कविता. कवितेचे नाव आहे जात. कवितेचे कवी आहेत कवी सतीश गोरे सर, म्हणजे मी स्वतः. जात एक आहे इथे मानवाची, ही कथा चार लाल रक्तकटाची. जात एक आहे इथे मानवाची, ही कथा चार लाल रक्तगटांची. बात आहे ही आज विज्ञानाची, संस्कार चारित्र्य अनशिलाची. नाते अनेक जात एक मानवाची. स्त्री पुरुष समानतेच्या युगाची, वाटचाल मुलगा मुलगी समानतेची. यशोगाथा वाढवू या जगी भारताची. अतिथी देवो भव जाण सत्काराची. परंपरा पाळू सदा सत्कार्याची. बंधुभाव पाळू साथ रामायणाची. माता भगिनी रक्षू शपथ शिवाजीची. हे विश्वची माझे घर, हे सांगणे आम्हा संत ज्ञानेश्वराची. महात्मा फुलेंनी दिले होते पाणी अस्पृश्यांनाही. वाईट परंपरा मोडीत काढली होती सावित्रीनेही. मनुस्मृती जाळली होती भारतरत्न आंबेडकरांनी. शिका संघटित व्हा संघर्ष करा सांगितले त्यांनी. धर्म अहिंसेचा स्वीकारला बाबासाहेबांनी. चला आपण जाऊ याच मार्गाने. सत्य अहिंसा प्रेमाची बौद्धवाणी. आवडली बरी मला ही प्रेमवाणी. महत्वपूर्ण सूचना. एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता. एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन करता है नहीं है. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति सुख मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल्कि अवतार काव्य. कवी श्री सतीश गोरे सर. सदैव काव्य आतापर्यंत झालेल्या एकाही युद्धाचे समर्थन करीत नाही. सदैव काव्य आतापर्यंत झालेल्या एकाही महायुद्धाचे समर्थन करीत नाही. सदैव काव्य कोणत्याही धर्मग्रंथामध्ये उल्लेखिलेल्या लढायांचे व त्यात दाखविलेल्या हिंसेचे समर्थन करीत नाही. कारण अहिंसा हेच एक असे अमृत आहे की ते जगाला तारणार आहे. म्हणून सत्य आणि अहिंसा याचा आपण स्वीकार करूया. महात्मा गौतम बुद्ध यांनी सांगितलेला मार्ग, त्या मार्गावर आपण पुन्हा एकदा चालूया. महात्मा गांधी यांनी सुद्धा आपल्याला सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिलेला होता, तो आपण पाळूया. थँक्स. वॉच धिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. प्लीज शेअर धिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. थँक्स. मराठी कविता. कवितेचे नाव आहे लोक जेव्हा विचारतील. कवितेचे कवी आहेत श्री गोरे सतीश सर, म्हणजे मी स्वतः. लोक जेव्हा विचारतील तेव्हा तू काय सांगशील. लोक जेव्हा विचारतील तेव्हा तू काय सांगशील. कुठे आहे देव. देव आहे मनात माझ्या. देव आहे हृदयात माझ्या. देव जगात माझ्या.
एकाने विचारले, देव का दिसत नाही? देवाला का पुरावा नाही? याचीही उत्तरे माझ्याकडे आहेत. मी दाखवीन दिसणारा ईश्वर, मी दाखवीन बोलणारा ईश्वर, मी दाखवीन चालणारा ईश्वर, वाहणाऱ्या हवेचा पुरावा. वाहणाऱ्या हवेचा पुरावा, स्थिर आकाशाचा पुरावा, आकाशी चमकणाऱ्या सूर्याचा पुरावा, रात्री आकाशात चमकणाऱ्या चंद्राचा पुरावा, सूर्यमालेतील नवग्रहांचा पुरावा, रात्री आकाशात चमकणाऱ्या चांदण्यांचा पुरावा, सजीव निर्जीवांचा पुरावा, समुद्रातील पाण्याचा पुरावा. महत्वपूर्ण सूचना: एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता है. एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल्कि अवतार काव्य, कवी श्री सतीश गोरेश्वर. सदरील काव्य कसल्याही प्रकारे आतापर्यंत झालेल्या एकाही युद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे आतापर्यंत झालेल्या एकाही महायुद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य महापुराणामध्ये दाखवलेल्या युद्ध प्रसंगांचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य फक्त अहिंसा आणि अहिंसेचे समर्थन करते. सदरील काव्य सत्याचे संपूर्णतः समर्थन करते. आपण सदरील काव्यासाठी आपल्या संकल्पना सुचवू शकता, म्हणजे हे कल्पकाव्य पूर्ण होईल. धन्यवाद. सदरील व्हिडिओ पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक धन्यवाद. थँक्स टू वॉच इट. प्लीज शेअर दिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. थँक्स. मराठी कवितेचं नाव आहे ताई. कवी श्री सतीश गोरेश्वर, म्हणजे मी स्वतः. माझ्या माई बापाची गरिबी, नव्हते राहायला घर तरीबी, केले देवासही साकडे, केली मागणी देवाकडे, माझ्या बहिणीसाठी बहिणीची. मला भेटाया येणार देवाकडून ताई, जेव्हा जन्मली माझ्या आईस ताई. माझ्या आई वडिलांची असेही पुण्याई. मी खुश झालो, खुश झाली ही माझी आई. माझी ताई भाग्यवान फार, जन्मता मिळाले राहाया घर. माझ्या पित्यास मिळाले काम, येऊ लागला हाती त्यांच्या दाम. कुडाचे घर पत्राचे छत, कुडाचे घर पत्राचे छत, आईचे सत्याचे व्रत. घाम गाळून मिळविला पैसा, मी शिक्षक होण्यात खर्चला पैसा. बहिणीच्या लग्नाला ना उरला दाम, रोखले आमचे सर्व आर्थिक काम. रोखले बहिणीच्या लग्नाचे कार्य, खचू लागले आमचे मनधैर्य. एकाने उपाय सुचविला, उपाय फार आवडला. विकावे शेत, करावे बहिणीचे लग्न. प्रश्नाचे भेटेल तुम्हा हे समाधान. विकेना शेत मिळेना पैसा, उडाला मनाचा भरवसा. मी लागलो नोकरीला,
मी लागलो नोकरीला, पगार कमी असेल मला, एकाने उपाय सुचविला माझ्या लग्नाचा. सुटेल प्रश्न पैशाचा, घ्या भरपूर हुंडा तुम्हाला, हे पैसे बहिणीच्या लग्नाला. हुंडाबळी कसा झालो कळले न मला, हा सतीश दुष्ट चक्रव्यूहात अडकला. प्रश्न सुटला, आधी बहिणीचे लग्न केले, आमच्या मनात समाधान वाटू लागले. तिच्या रक्षाबंधनाने मी सुरक्षित, भाऊबीजेला मला ती ओवाळीते, माझ्या प्राणाचे औक्षण वाढविते. ते दिवस आठवती जेव्हा ताई मला घास भरवायची, माझ्यासोबत ही हसायची खेळायची. आम्हा गरीबाकडे सोने नाही, म्हणून दिदीचे नाव सुवर्णा. आज तिचे चांगले आहे. आज माझेही चांगले आहे. सदळली कविता आपण ऐकल्याबद्दल व पाहिल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक धन्यवाद. सदळली कवितेसाठी आपण आपल्या संकल्पना सुचवू शकता, म्हणजे मी नंतर यात काही सुधारणा करू शकेल. थँक्स. कवितेचे नाव आहे विचार प्रवाह. कवितेचे कवी आहेत कवी श्री सतीश गोरेसर, म्हणजे मी स्वतः. तुझे माझे जमीना, तुला मला करमिना, दोघांचे विचार प्रवाह, होत असे जगती विद्रोह. दोघांचे विचार प्रवाह वाहते विरुद्ध दिशेने. देशात नाही एक पक्ष, खोडली जाते ही साक्ष. सत्यावरी एकाचा कटाक्ष, असत्यावरी असे अक्ष. जिथे बदलते सतत संविधान, दुरुस्तीच्या नावावरी हे विधान. खोटे जिथे पथविले जाते, अर्थ कुणाचे तिथे साचते. अर्थ कुणाचे तिथे साचते. काळ्या धनाला येतोय उत, अर्थ कुणाचे तिथे साचते. काळ्या धनाला येतोय उत, कोण करेल यावरी बरे मात. महत्वपूर्ण सूचना, एक आगे किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. एक आगे किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. एक आगे किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता है. एक आगे सभी धर्मों का समर्थन करता है. ए धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायमस्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल की अवतार काव्य कवी श्री सतीश गोरेसर, म्हणजे मी स्वतः. कवितेचं नाव आहे ज्ञान गंगा मुक्त नाही. कवी श्री सतीश गोरेसर, म्हणजे मी स्वतः. जिथे ज्ञान गंगा मुक्त नाही, तो देश सदा पारतंत्र्यात राही. जिथे ज्ञान गंगा मुक्त नाही, तो देश सदा पारतंत्र्यात राही. असे कसे फुटले नशीब आमचे, जिथे बाजार मांडले शिक्षणाचे. असे कसे फुटले नशीब आमचे, जिथे बाजार मांडले शिक्षणाचे. सदरील काव्याचा अर्थ असा आहे की आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी डोनेशनला बळी पडू नका. शालेय शिक्षणासाठी कोणी डोनेशन मागत असेल तर त्याची तक्रार सरकारकडे ग्राहक मंचामध्ये करा.
सतीश गोरे बनसरळा. थँक्स. कवितेचे नाव आहे माणूस. कवी श्री सतीश गोरे बनसरळा, महाराष्ट्र, भारत, विश्व. म्हणजे मी स्वतः. जन्माच्या आधी कोण होतास, जन्मलाच हिंदू पोटी म्हणून हिंदू झालास. जात मानवाची सत्य धर्म का विसरल्यास. जन्माच्या आधी कोण होतीस, जन्मलीस हिंदू पोटी म्हणून हिंदू झालीस. जात मानवाची मानव धर्म विसरलीस. जन्माच्या आधी कोण होतास, जन्मलास मुस्लिम पोटी म्हणून मुस्लिम झालास. जात मानवाची सत्य धर्म का विसरलास. जन्माच्या आधी कोण होतीस, जात मानवाची मानव धर्म विसरलीस. जन्मलास ख्रिस्त पोटी म्हणून ख्रिस्त झालास. जात मानवाची सत्य धर्म का विसरलास. जन्माच्या आधी कोण होतीस, जन्माच्या आधी कोण होतीस, जात मानवाची मानव धर्म विसरलीस. जन्मलास ख्रिस्ता पोटी म्हणून ख्रिस्त झालास. जात मानवाची सत्य धर्म का विसरलास. जन्माच्या आधी कोण होतीस, जन्मलीस ख्रिस्ता पोटी म्हणून ख्रिस्त झालीस. जात मानवाची मानव धर्म विसरलीस. सदरील काव्य आपण ऐकल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. सदरील काव्य कसल्याही प्रकारे मानहिंसेचे समर्थन करीत नाही. धन्यवाद. मराठी कविता. कवितेचं नाव आहे दैवी स्त्री पुरुष, कल्की भविष्यवाणी. कवितेचे कवी आहेत श्री गोरे एस. म्हणजे मी स्वतः. मानवातच अवतरित आहेत देवता, मानवातच अवतरित आहेत देवता. मानवांनीच जपावी मानवतेची गाथा. जागा हो मानसा जप मानवता, स्वर्ण क्षणाने संपवावी दानवता. माझ्या सतीयुगात नसतील असुर, नसतील कोणी दानव, नसतील हे सूर. ना होईल जगती आता युद्ध, ना होतील जगती आता युद्ध. सर्वांचे याने खुलेल प्रारब्ध, या विश्वात मी निर्मीन स्वर्ग. या विश्वात मी निर्मीन स्वर्ग, जपीन देव मानवतेचा वर्ग. जपीन देव मानवतेचा वर्ग. ना पितील कोणीही दारू, नसतील कोणीही जुगारू. यासाठी मी घेईन अनंत जन्म, सत्यवचन पाळीन सदा जन्म. यासाठी घेईन मी अनंत जन्म, सत्यवचन पाळीन सदा जन्म. हरण्या सतयुगाची स्थापना, कोणी ना रोखे माझ्या प्रयत्न. हर जन्मी असेल माझे नाव सतीश. कल्की सतीशा मी सतीश. सतयुगाचे द्वार आता खुलेल, सत्य धर्माचे कमळ उमलेल. सतयुगाचे द्वार आता खुलेल, सत्य धर्माचे कमळ उमलेल. मानव धर्माचे सुदर्शन फिरेल, मानव धर्माचे सुदर्शन फिरेल. कल्की धर्म स्थापना होईल, मानवता सदैव तरेल. सदरील काव्य आपण पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. सदरील काव्य कसल्याही प्रकारे मानहिंसेचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे गोहत्येचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या एकाही युद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या एकाही महायुद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य फक्त अहिंसा आणि अहिंसा याचेच समर्थन करते. सदरील काव्य सत्याचे 100% समर्थन करते. धन्यवाद. थँक्स. वॉच धिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. प्लीज शेअर धिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. थँक्स. कवितेचे नाव आहे निर्दोष निष्कलंक. कवी श्री सतीश गोरे बनसरळा, महाराष्ट्र, भारत, विश्व. तो जीव निर्दोष होता, तो जीव निष्कलंक होता. तो जीव निर्दोष होता, तो जीव निष्कलंक होता.
त्यात कल्की अवतार प्रकटत आहे. तो जगी सर्वा निष्कलंक करीत आहे. जो मानवी जीवनाचा भाग होता तो बाळ निर्दोष होता. जो अमानवी लढाईत मारला होता ती मुंगी निर्दोष होती, जिने कधी महायुद्ध खेळले नव्हते. त्यात माणसे मारली नव्हती. ती ईश्वराहूनही महान होती. मला मुंगी चावली होती, त्याने मी मेलो नव्हतो. सदा सदा वाचलो होतो. जेव्हा जगी महायुद्धे झाली होती, पल पल मौत माझी होत होती. तो जीव निर्दोष होता. तो जीव निष्कलंक होता. त्यात कल्की अवतार प्रकटत आहे. तो जगी सर्वा निष्कलंक करीत आहे. जो अमानवी जीवनाचा भाग होता तो राक्षसाचार होता. जो मानवी जीवनाचा भाग होता तो बाळ निर्दोष होता. जो अमानवी लढाईत मारला होता. महत्वपूर्ण सूचना: एक काव्य किसी भी तरह मान हिंसा का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता. एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्मों में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल्की अवतार कवि श्री सतीश गोरे मी स्वतः. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या एकाही युद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या एकाही महायुद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य रामायण, महाभारत, शिव महापुराण, 18 शास्त्रे, पुराणे यामधील एकाही युद्धाचे समर्थन करीत नाही. म्हणूनच कल्की अवतार हा सर्व देवामध्ये आदर्श असा अवतार घडणार आहे, जो अहिंसेनेच सारे जग जिंकणार आहे. अहिंसा सत्य धर्म. महात्मा गौतम बुद्धांनीही आपल्याला अहिंसेचा मार्ग दाखवला होता. महात्मा गांधीजी यांनी सुद्धा आपल्याला अहिंसेच्या मार्गावर चालण्यास सांगितलेले आहे. महात्मा गांधीजी म्हणतात, जिथे जिथे सत्य आणि अहिंसा आहे त्याच ठिकाणी ईश्वराची वस्ती असते. आपण आपले विचार सदरील कवितेमध्ये सुधार करण्यासाठी आपण आपले विचार या ब्लॉगमध्ये पोस्ट करू शकता, ज्यामुळे पुढच्या वेळेस सदरील कवितेच्या व्हिडिओमध्ये मला सुधारणा करता येईल. थँक्स. Watch this video again and again. Please share this video again and again. मराठी कविता. कवितेचं नाव आहे होई तुझ्यात ताकद आहे. कवी श्री सत्य श्री सतीश गोरे सर, बनसावळा, महाराष्ट्र, भारत. विश्व म्हणजे मी स्वतः. होई तुझ्यात ताकद आहे महायुद्धे रोखण्याची. होय तुझ्यात ताकद आहे महायुद्धे रोखण्याची. होय तुझ्यात ताकद आहे मानवतेला रक्षण्याची. तुझ्यातच ईश्वर आहे, गरज आहे शोधण्याची. तुझ्यातच ईश्वर आहे, गरज आहे शोधण्याची. हा एक संकेत आहे सत्य धर्म स्थापनेची. तो जीव निर्दोष होता. तो जीव निष्कलंक होता. त्यात कल्की अवतार प्रकटत आहे. तो जगी सर्वा निष्कलंक करीत आहे.
जो मानवी जीवनाचा भाग होता तो बाळ निर्दोष होता. जो मानवी जीवनाचा भाग होता तो बाळ निर्दोष होता. तो जीव निष्कलंक होता. त्यात कल्की अवतार प्रकट आहे. जो जगी सर्व निष्कलंक करीत आहे. ती मुंगी निर्दोष होती. तिने कधी महायुद्ध खेळले नव्हते. त्यात माणसे मारली नव्हती. ती ईश्वराहूनही महान होती. मला मुंगी चावली होती त्याने मी मेलो नव्हतो. सदा सदा वाचलो होतो. जेव्हा जगी महायुद्धे झाली होती पल पल मौत माझी होती. तो जीव निर्दोष होता. तो जीव निष्कलंक होता. त्यात कल्की अवतार प्रकटत आहे. जो जगी सर्व निष्कलंक करीत आहे. जो अमानवी जीवनाचा भाग होता तो बाळ निर्दोष होता. जो अमानवी लढाईत मारला होता. महत्वपूर्ण सूचना. एक व्यक्ति भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता. एक किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता. एक किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता. एक सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति सुख मानवता की स्थापना सभी देशों का मिलन और एकता अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद का स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल्की अवतार कवी श्री सतीश गोरे सर म्हणजे मी स्वतः. सुविचार. मोक्ष म्हणजे जीवन मृत्यूतून सुटका नव्हे तर पुण्यकर्माचा मार्ग होय. जिवंतपणी पुण्यकर्म करणे म्हणजे संपूर्ण मोक्ष मिळविणे होय. हाच ईश्वराला प्रत्यक्ष भेटण्याचा सोपा मार्ग आहे. विचार सत्य धर्म सत्य. श्री सतीश गोरे सर म्हणजे स्वतः मी. मनसाळा तालुका केज जिल्हा बीड महाराष्ट्र भारत विश्व. धन्यवाद. विचार. धर्माचे मूळ सत्य आहे. धर्माचा आरंभ बिंदू सत्य आहे. सत्य अनंत आहे. सत्य ईश्वर आहे. ईश्वर सर्वत्र आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे जीवनाचे सत्य आहेत. सत्य सर्व धर्माचा पाया आहे. सर्व धर्माचा कळस ही सत्यच आहे. विज्ञान धर्म हा सत्यावर आधारित आहे. ज्ञान विज्ञान अपूर्ण आहे. सत्य त्रिकालाबाधित पूर्ण आहे. जगात सत्य धर्म हा प्रथम व अंतिम सत्य धर्म ही आहे. प्रत्येक धर्मांना सत्याची आवश्यकता आहे. मोक्ष म्हणजे जीवन मृत्यूतून सुटका नव्हे तर पुण्यकर्माचा मार्ग होय. जिवंतपणी पुण्यकर्म करणे म्हणजे संपूर्ण मोक्ष मिळविणे होय. हाच ईश्वराला प्रत्यक्ष भेटण्याचा सोपा मार्ग आहे. विचार सत्यधर्म सत्य. सतीश गोरे मनसावळा केज बीड महाराष्ट्र भारत विश्व. धन्यवाद. मराठी कविता. कवितेचं नाव आहे अमृत. मराठी कविमाला कवी सतीश गोरे सर. आनंदी दीपावली सर्वांना लाभो. दीपावली ज्ञानज्योतींनी शोभो. दीपावली प्रकाशमयी अमृत सोहळा. भारत जगा शिकवी प्रकाशाचा मेळा. शरीर नाशवान आत्मा अमृतमय. अंधार नाशवान प्रकाश अमृतमय. अमृतमय जग जिथे देवालय. अमृतमय जग जिथे घंतालय. अमृतधारा वाहती ज्ञानगंगा. अमृत प्यासी जे धर्मसंगा.
प्राणवायू अमृत जगवे जीवाला, जला अमृत जगवे प्राणी मात्राला, अमृत प्राशन स्वीकारी धर्माला, धर्मामृत विनाशितो अधर्माला. धर्मामृत विनाशितो अधर्माला. प्राणवायू अमृत जगवे जीवाला, जलामृत जगवे प्राणी मात्राला, अमृत प्राशन स्वीकारी धर्माला, धर्मामृत विनाशितो अधर्माला. सदरील काव्य कसल्याही प्रकारे मानहिंसेचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे गोहत्येचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे धर्मयुद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे आतापर्यंत झालेल्या युद्धांचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या कसल्याही प्रकारे महायुद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य रामायण, महाभारत, शिव महापुराण, 18 शास्त्रे, सर्व धर्माचे शास्त्रे, त्यातील युद्ध वर्णनांचे समर्थन करीत नाही. त्यातील युद्धांचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य फक्त अहिंसा आणि अहिंसेचेच समर्थन करते. सदरील काव्य सत्याचे 100% समर्थन करते. धन्यवाद. वेलकम टू सत्य धर्म. यू आर वेलकम. यू आर ऑलवेज वेलकम. थँक्स. कवितेचं नाव आहे ईश्वर अल्लाह एक. ईश्वर अल्लाह एक. कवी आहे श्री सत्य म्हणजे मी स्वतः, श्री सतीश गोरे, बनसोडा, महाराष्ट्र, भारत, विश्व. ईश्वर अल्लाह एक, बना सर्वच नेक. ईश्वर अल्लाह एक, बना सर्वच नेक. कयामत का दिन आ गया, मुझे मेरा खुदा मिल गया. बहारों का मौसम आया, जन्नत का दरवाज़ा खुल गया. बहारों का मौसम आया, जन्नत का दरवाज़ा खुल गया. लेकिन नशीब हमारा टूटने लगा. गाय से बछड़ा बिछड़ने लगा, माता से पुत्र बिछड़ने लगा. इंसान का भाग फूटने लगा. बच्चा मानव का रोने लगा, दानव दहशत हंसने लगा. ये खुदा अगर तू ख्याल में भी हमारे आया है, ए खुदा अगर तू ख्याल में भी हमारे आया है, तो तू इस धरती पे भी उतर आया है. ए खुदा अगर तू ख्याल में भी हमारे आया है, तो तू इस धरती पे भी उतर आया है. अब बुराई का खात्मा होगा, हे कल की तू परमात्मा होगा. अब ना टिकेंगे दहशत गर्द, असत्य का बुरा वक्त. दहशत के अंदर का जागेगा मानव, मानव के अंदर का जागेगा मानव. खुद के अंदर का मारो शैतान, मानव को बचाएगा भगवान. महत्वपूर्ण सूचना. एक काव्य किसी भी तरह मान हिंसा का समर्थन नहीं करता. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता. एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ईश्वर से मिलन संभव है. धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल के अवतार का कवी श्री सतीश गोरे सर म्हणजे मी स्वतः. सदरील कल्पासाठी आपण आपल्या संकल्पना सुचवू शकता. त्या या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आपण पोस्ट कराव्यात ही माझी विनंती आहे. सदरील काव्य कसल्याही प्रकारे आतापर्यंत झालेले एकाही युद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या एकाही महायुद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य आतापर्यंत दर्शविलेल्या एकाही पुराणातील किंवा एकाही धर्मातील वर्णन केलेल्या युद्धातील हिंसेचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य फक्त अहिंसा आणि अहिंसेचेच समर्थन करते.
सदरील काव्य सत्याचे 100% समर्थन करते. एकेकाळी आपल्याला महात्मा गौतम बुद्धांनी अहिंसेचा मार्ग दाखवला होता. त्याच मार्गाने आपल्याला जायचे आहे, म्हणजे आपल्याला कल्की ईश्वराचे दर्शन होईल. महात्मा गांधीजींनी सुद्धा आपल्याला अहिंसेचा मार्ग दाखवला होता. महात्मा गांधीजी नेहमी असं म्हणत की जिथे जिथे सत्य आणि अहिंसा असते त्याच ठिकाणी ईश्वराचे वास्तव्य असते. थँक्स. वॉच धिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. प्लीज शेअर धिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. थँक्स. आय एम थँकफुल. कवितेचे नाव आहे देव कल्की. कवितेचे कवी आहेत श्री सतीश गोरे सर, म्हणजे मी स्वतः. सत्य सुगंध मी कल्कीने केले गगन, प्रदूषण मुक्त करीतो सत्य हे पवन. पंचतत्वाचे नाक सत्य हे सुबक, पंचतत्वाचे हात सत्याचे करी हित. सुदर्शन चक्र सत्यमय कल्कीची गती, दुर्विचारी जाळातून मिळेल आता मुक्ती. जे चालताती सत्य धर्माचा मार्ग, जिवंतपणी पृथ्वी होईल स्वर्ग. पंचतत्वाचे पाय लागे सत्यता राय, सत्य मार्ग चालती ते कधी न थकती. निसर्ग देवता असे कल्की, अवतरी अजन्मा देव कल्की. हे निसर्ग देवता, हे निसर्ग देवता, प्रश्न तुझ करता तू उत्तरे सांगता, हे विधान लिहता. सत्य सुगंध मी कल्कीने केले गगन, प्रदूषण मुक्त करीतो सत्य हे पवन. सदरील काव्य कसल्याही प्रकारे मानवहिंसेचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे गो हत्येचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे आतापर्यंत झालेले काही युद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे आतापर्यंत झालेले काही महायुद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे आतंकवादाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे नक्षलवादाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य फक्त आणि फक्त मानवतेचे समर्थन करते. सदरील काव्य फक्त अहिंसा आणि अहिंसेचे समर्थन करते. सदरील काव्य फक्त सत्याचे आणि सत्याचेच समर्थन करते. सदरील काव्य रामायण, महाभारत, शिव महापुराण यासारख्या पौराणिक ग्रंथामध्ये दर्शविलेल्या युद्धाचे सुद्धा समर्थन करीत नाही. एकेकाळी आपल्याला महात्मा गौतम बुद्ध यांनी अहिंसेचा मार्ग दाखवला होता. त्याच मार्गपथावर पुन्हा आपल्याला चालायचे आहे आणि त्याच मार्गपथावर आपल्याला विष्णूचा अंतिम अवतार कल्की अवतार याचे दर्शन घडेल. चला तर मग आपण महात्मा गौतम बुद्ध यांचा संदेश, त्या संदेशाचे पालन करूया. महात्मा गांधीजींनी सुद्धा आपल्याला सत्य अहिंसा याचा संदेश दिलेला आहे. आपण महात्मा गांधीजींचा सुद्धा मान राखत यांचे अनुकरण करूया. थँक्स. सदरील कवितेसाठी, सदरील कल्पासाठी आपल्या संकल्पनेची मला आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या संकल्पना यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये, ब्लॉगमध्ये आपण पोस्ट कराव्यात. याचा विचार करून मी या कवितेमध्ये आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. वॉच धिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. प्लीज शेअर धिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. थँक्स. आय एम थँकफुल. कवितेचे नाव आहे हिंदू. हिंदू म्हणजे सत्य. धर्मविश्लेषण. कवी श्री सतीश गोरे, म्हणजे मी स्वतः. जगी सर्व हिंदू. हिंदू म्हणजे सत्य, सत्य म्हणजे हिंदू, सिंधू म्हणजे सत्य, सत्य म्हणजे हिंदू. भारती वाहते सिंधू रक्तांगी हे हिंदू. सिंधुवासीय हिंदू, भारतवासीय हिंदू. माता आमची सिंधू, आम्ही सर्वच हिंदू. धर्म एक आद्य हिंदू, सत्याचे प्रारब्ध हिंदू, सत्याचा शब्द हिंदू. एक शब्द सत्य, एक धर्म हिंदू. एक वचन सत्य, पाळू धर्म हिंदू. हिंदू सत्यमय, हिंदू सत्यमय, धर्म सत्यमय.
हिंदूचा अर्थ फक्त सत्य, हिंदूचा अर्थ फक्त सत्य, हिंदूचा अर्थ फक्त सत्य, हिंदूचा अर्थ फक्त सत्य, सत्याचा अर्थ हा सत्य. जे जगी सर्व सत्य जन ते अस्ति सर्व हिंदू जन, जे जगी सर्व सत्य जन ते अस्ति सर्व हिंदू जन. हिंदू म्हणजे सत्य, सत्य म्हणजे हिंदू, हिंदू म्हणजे सत्य, सत्य म्हणजे हिंदू. महत्वपूर्ण सूचना: एक व्यक्ति भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है, एक व्यक्ति भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है, एक व्यक्ति भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता है, एक सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्मों में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ये ईश्वर और श्रद्धा, ईश्वर की श्रद्धा और भक्ति करने से है, ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. उनके अवतार काव्य कवी श्री सतीश गोलेश्वर म्हणजे मी स्वतः. सदरी काव्य आतापर्यंत झालेल्या एकाही युद्धाचे समर्थन करीत नाही. सदरी काव्य आतापर्यंत झालेल्या एकाही महायुद्धाचे समर्थन करीत नाही. सदरी काव्य कोणत्याही धर्मपुराणामध्ये वर्णित केलेल्या एकाही युद्धाचे समर्थन करीत नाही. चला तर मग महात्मा गौतम बुद्ध यांनी दाखविलेल्या अहिंसेच्या मार्गावर, धर्मपथावर आपण चालूया. ज्या धर्मपथावर आपल्याला कल्की अवताराचे दर्शन घडेल. महात्मा गांधीजींनी आपल्याला सत्य आणि अहिंसेचा दाखवलेला मार्ग, त्या मार्गावर आपण चालूया. ज्या धर्मपथावर आपल्याला कल्की अवताराचे दर्शन घडेल. Thanks to watch this video. Please watch this video again and again. Please share this video again and again. Thanks. Okay. कवितेचे नाव आहे का देव नाही दिसत. कल्की अवतार काव्य कवी श्री सतीश गोरे म्हणजे मी स्वतः. का देव नाही दिसत, का तू देव नाही मानत, का तुला नाही कळत. देव पण त्याने सोसिले, त्याचा मीना मानिले. शाप देवाने भोगिला, देव दगडही झाला, पाषाण मूर्ती झाला. देव गायब झाला, शाप देवाने भोगिला. देवास कलंक लाविला, देवाने भोग सोसिला. देव आम्हा नाही कळला, कलियुगी घोटाळा झाला. देव आम्हा नाही कळला, कलियुगी घोटाळा झाला. ईश्वराचे अस्तित्व आम्ही नाकारले, विज्ञानयुगी राक्षस वाढू लागले. कलियुगी असुरही हसू लागले, नशीब आमचे फुटू लागले. आम्हा आता भीती नाही ईश्वरी सत्तेची, आम्हा सोबत आहे कली शैतानाची. आतंकवाद माजला, राक्षसाचार वाढला, भ्रष्टाचाराचा भस्मासुर कायद्याच्या मागे. राक्षस लागले महादेवाच्या मागे, आम्ही लागलो कायद्याच्या मागे. हनुमान विचारती महादेवाला, का तुम्ही त्यागिले धरतीला. हनुमान विचारती महादेवाला, का तुम्ही त्यागिले धरतीला. कोण तारील भूदेवीला, कोण तारील गोमातेला. महादेव बोलती धावती धावती, माझ्या मागे कली राक्षस लागला. मी असमर्थ त्याच्याशी लढण्याला, म्हणून मी लागे सदा धर्म्याला. म्हणून मी लागे सदा धावण्याला, म्हणून मी लागे सदा धावण्याला. मला कलीचा स्पर्श नको आहे, मला कलंकित होणे नको आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार, बेकार यापासून मी राहतोय दूर. असत्यास मी भीतोय फार, म्हणून मी पळतो दूर दूर. कली राक्षस झालाय उन्मत, कधी काळ आलाय संपत. हे हनुमान तू माझाच रुद्र अवतार, श्रीराम कृपेने तू जगी आहेस अमर. काळ संपला आहे कलियुगाचा, दिनांक 1/12/2011. सूर्य उगवला आहे सुवर्णयुगाचा, दिनांक 1/1/2012.
नवसती युगाची स्थापना केली आहे. सत्य धर्माची सुरुवात झाली आहे. तुझा राम प्रभू कल्की रूपात अवतरला आहे. तुला आता कल्की नाम जप करणे आहे. कलियुगाच्या संहारास प्रारंभ करावा. दिनांक 1/1/2012 पासून सतयुग निर्णय आरंभ करावा. दिनांक 1/1/2012 पासून जगी कलंकास धुणारा उतरतो. कल्की सत्याचे सतयुग साकारतो. हे कल्प माझे खरे ठरावे. जगी असत्य नावरावे. एक कल्प वाल्मिकी रामायणाचे. उदाहरण पुष्पक विमानाचे. राहिले ते पुन्हा निर्माणाचे. आजचे विमान अपूर्ण कर्माचे. अपघात होती विज्ञानी विमानाचे. हे विज्ञान आहे अपूर्ण ज्ञानाचे. करू आवाहन महादेवाचे. करू आवाहन गणपतीचे. सत्य ज्ञानाची करू निर्मिती. पूर्ण ज्ञानाची करू स्वीकृती. जेव्हा दिसेल ईशाकृती. विज्ञान पूर्ण करू. विज्ञान अपूर्ण आहे. ज्ञान संपूर्ण आहे. ज्ञानाचा प्रकाश करी दूरा ज्ञानाचा अंधार. जरा पण आहे कळले तर मी असे साभार. सर्व धर्म समभावे जगत एक होणार. असत्याचा सदैव नाश होणार. कल्की भगवान बोलले मला आणि सत्य धर्मही उमगला. कल्की स्वरूप दर्शन होत असे. विश्वरूप दर्शन घडत असे. अंधारात कल्की दिसले मला. सत्य धर्म ऐसा कळे सत्याला. अंधार हे निसर्ग तत्व. अंधाराचे सांगतो सत्व. एक हिंदू धर्माची कहाणी. ऐक ही धर्म अमृतवाणी. झाले भारताती सागर मंथन. झाले भारताती सागर मंथन. मिळाले त्यात हे अमृत धन. राहू म्हणजे छाता. राहू म्हणजे छाया. राहू म्हणजे छाया. केतू म्हणजे पडछाया. केतू म्हणजे पडछाया. राहू छाया झाली अमर. म्हणून ना थांबले समर. केतू पडछाया झाली अमर. युद्धाचे ना थांबलेले समर. या ठिकाणी राहू हा ग्रह नाही, तर राहू ही ग्रहाची छाया आहे. या ठिकाणी केतू हा ग्रह नाही, तर केतू ही ग्रहाची पडछाया आहे. आजचे होणारे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हे विज्ञान आजचे विज्ञान नसून ते आपल्या हिंदू पुराणामधील खगोलशास्त्र आहे आणि तो विज्ञानाचा भाग आहे. परंतु ही गोष्ट काही जणांना आजही समजत नाही आणि ते राहू आणि केतू यांना मानत नाही किंवा त्यांना त्या शब्दांचा अर्थ समजत नाही. राहू या शब्दाचा अर्थ ग्रहाची छाया असा होतो, तर केतू या शब्दाचा अर्थ ग्रहाची पडछाया असा होतो. राहू छाया झाली अमर. म्हणून ना थांबले समर. केतू पडछाया झाली अमर. युद्धाचे ना थांबलेले समर. ही समरे थांबविन कायमची. प्रतिज्ञा आहे देव कल्कीची. मी पिता तुमचा तुम्ही मायसी लेकरे. कल्की रडे तुमचा कलंक धुण्यारे. नको आता यादवी मने सर्वांची सांधावी. मानवता ना रडावी मानवता ही हसावी. मानवता ना रडावी मानवता ही हसावी. पुसूनी टाकीन कलंक युद्धाचे. पुसूनी टाकीन कलंक युद्धाचे. पुसीन कलंक भ्रष्टाचाराचे. पाठ पडवीन सदाचाराचे. विजय ध्वज सत्य धर्माचे. कल्कीला आहे फडकायचे. महत्वपूर्ण सूचना. एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता. एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्मों में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की
स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है। जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है। कल्कि अवतार काव्य कवी श्री सतीश गोरेश्वर मुंडे मी स्वतः. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या एकाही युद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या एकाही महायुद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य धर्मपुराणामध्ये वर्णिलेल्या एकाही युद्धाचे समर्थन करीत नाही. महात्मा गौतम बुद्धांनी आपल्याला अहिंसेचा मार्ग दाखविलेला आहे. त्या अहिंसा पथावर आपल्याला चालायचे आहे. म्हणजे आपल्याला त्याच पथावरून श्री विष्णूचा अंतिम अवतार कल्की ईश्वराचे दर्शन घडेल. महात्मा गांधीजींनी ही आपल्याला सत्य आणि अहिंसेचे पालन करायला शिकविलेले आहे. सदरील कवितेच्या कल्पासाठी मला आपल्याकडून काही संकल्पनाची आवश्यकता आहे, ज्यामुळे मला या कवितेचा दर्जा आणखी चांगला करता येईल. आपण आपल्या संकल्पना यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये पोस्ट करू शकता. धन्यवाद.